आत्ता मी आहे परभणी लोकसभा मतदारसंघात। इथल्या गंगाखेड आणि परिसरात पेढा किंवा खव्याच्या बर्फीला पदार्थांना कलम असं म्हणतात। निवडणुकीची धामधूम आता सुरू होईल, प्रचार सुरू होईल। कुणाचं तोंड गोड होईल हे निकालानंतर कळेल, पण तोपर्यंत आपण हे सगळ्यांचं तोंड गोड करू आणि त्यात या सगळ्या चर्चेला सुरुवात करू। या सगळ्या मतदारसंघातले प्रश्न जाणून घेताना आपण मुद्दे समजून घेणार आहोत, प्रचार कसा होईल हे समजून घेणार आहोत आणि त्यामुळे त्यातनं या सगळ्या निवडणुकीतली दिशा नेमकी काय असेल तेही लक्षात घेणार आहोत। आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडनं पहिल्यांदा आपण जाणून घेऊ त्यांच्या दृष्टीनं या निवडणुकीतला प्रचाराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला असणार आहे। काय सांगाल तुम्ही, तुमच्या दृष्टीनं प्रचाराचा मुद्दा कुठला? प्रचाराच्या दृष्टीने सांगायचं झालं तर या परभणी जिल्ह्यामध्ये सिंचनाखाली जमीन येण्याची खूप काही प्रकल्प इथे झालेले आहेत। प्रामुख्यानं लोअर दुधना प्रकल्प आहे। या लोअर दुधना प्रकल्पाच्या अंतर्गत जवळपास 28,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली यायची आहे। त्याचप्रमाणे 3 बॅरेजेस इथे झालेले आहेत। या बॅरेजेसच्या माध्यमातून गोदावरी पात्रामध्ये 12ही महिने पाणी राहणार आहे। परंतु मूळ मुद्दा असा आहे की इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि राज्यकर्त्यांनी हे पाणी शेतकऱ्यांना वापरण्यासाठीचे जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते झालेले नाहीत। बॅरेजेसचं काम कंप्लीट झालं, रिव्हरबेडमध्ये पाणी आहे, परंतु ते पाणी उपसण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर जे महावितरणने द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही। 8 सबस्टेशन मंजूर झालेले आहेत, परंतु त्याचं टेंडर झालेलं नाही। महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्याचेच फक्त टेंडर राहिले, बाकी सगळे टेंडर झालेले आहेत। तोच प्रश्न लोअर दुधनाचा जर आपण विचार केला तर लोअर दुधनाच्या खाली आमच्याकडे 28,000च्या वर हेक्टराच्या वर सिंचनाखाली जमीन यायची आहे, परंतु त्या कालव्याचे कामं अद्याप झालेले नाही। आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी आणि राजकीय पक्षांनी या बाबतीमध्ये काही प्रयत्न करायला पाहिजे होते। ते करायचं सोडून वीज वितरण कार्यालय फोडायचं आणि वीज वितरण अधिकाऱ्यांना जे तर त्यांच्या आई बहिणींचा उद्धार करायचा, हे सोल्युशन होऊ शकत नाही। खूप महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडला आहे। परभणीसारख्या लोकसभा मतदारसंघात, या सगळ्या जिल्ह्यात, या सगळ्या परिसरात शेती चांगल्या पद्धतीची आहे, पण सिंचन प्रकल्प चांगले होऊ शकले तर त्याचा उपयोग होऊ शकतो। तुमच्या दृष्टीने हा शेतीचा किंवा त्याच्यावरच्या उद्योगांचा विषय प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो का? बरोबर आहे, एकदम। मला एवढं सांगायचं आहे की परभणी जिल्ह्याची जमीन मराठवाड्यामध्ये नंबर 1ची सुपीक जमीन आहे आणि तरी पण सुपीक जमीन असूनसुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात। याचं कारण असं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये जमीन सुपीक असून या ठिकाणी पैठणचा डावा कालवा आहे, माजलगावचा उजवा कालवा आहे, गोदावरी पात्र आहे, पूर्णेची नदी आहे। एवढं महत्त्वाचं पाणी आमच्या जिल्ह्यात असतानासुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये मुबलक कापूस, मुबलक सोयाबीन, मुबलक ऊस पिकवला जातो, तरी पण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत। याचा अर्थ असा आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये जे उत्पन्न भरपूर निघतं त्याच्यावर आधारित प्रक्रिया उद्योग होणं गरजेचं आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शेतीच्या माध्यमातून पिकवलेल्या मालाचा जर आपण उपयोग चांगला केला, या ठिकाणी प्लॅन्ट काढले शेतीवर आधारित, तर शेतकऱ्याला भाव बी मिळेल आणि आत्महत्यापासून रोखल्या जाईल आणि परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं। चांगला मुद्दा त्यांनी सांगितलं की प्रक्रिया उद्योगांना जर महत्त्व मिळालं तर इथले जे काही शेतकरी कष्ट करत आहेत त्या सगळ्या कष्टाला किंमत मिळू शकते। तुमच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या बरोबरच आणखी कुठला मुद्दा प्रचारात महत्त्वाचा ठरू शकतो? शेतकऱ्यांचा प्रामुख्याने मुद्दाच काँग्रेस सरकारला कळालेला, म्हणूनच सोनियाजींच्या सरकारने 72,000 कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून 7/12 ऑलरेडी कोरा केलेला आहे। दुसरा मुद्दा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून असा आहे की शेतीवर आधारित उद्योग झाले पाहिजे। ही मागणी कधीही सेना, भाजप किंवा विरोधी पक्षांच्या खासदारांनी कधी रेटली नाही संसदेमध्ये। काँग्रेसचं सरकार आणि ताकदवर सरकार, तिथं खेचून आणण्याची कॅपॅसिटी असलेलं सरकार असताना असा प्रबळ आम्हाला खासदार मिळाला नाही। महापौर आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की परभणीतला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे महापालिका आहे आणि त्यामुळे शहराच्या विकासाचा जो मुद्दा तो प्रचारात असेलच। तुम्ही तुमच्या खासदाराकडनं काय अपेक्षित करताय? तुमची प्रचारातली भूमिका नेमकी काय असणार? प्रामुख्याने परभणी शहरामध्ये जे महत्त्वाचा मुद्दा आजचा आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे। 2006 साली आम्ही ती योजना UDICMT योजनेमध्ये मंजूर केली होती। त्यावेळेस मीच अध्यक्ष होतो आणि आमचे नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम केलं। आता आपण समोरच पाहतो की त्याचं उदाहरण आज ते काम चालू आहे। ही योजना रडखळली कशामुळे की जो 35-40 कोटीचा आमचा जो डिफरन्स आहे तो आम्हाला डिफरन्स भरून पाहिजे, म्हणून आमच्या इथला जो प्रतिनिधी आहे त्यांनी किती पाठपुरावा करायचा हा महत्त्वाचा आहे। आम्ही अध्यक्षपदावर गेल्यानंतर 2.5-3 वर्ष ही योजना रडखळली, आज पुन्हा आम्ही तिला चालना दिलेली। म्हणून परभणी शहराचा प्रामुख्याने जर विचार करायचा पाणी पुरवठ्याची योजना आहे। याच्यानंतर आता यावर्षीच आम्ही JNRमध्ये दाखल झालो आणि छोटे मोठे जरी कामं असले तर इथला प्रतिनिधी इथल्या शहराच्या वेगळ्या ह्याच्यासाठी भांडणारा प्रतिनिधी पाहिजे।
त्यांचा प्रतिनिधी कसा हवा याची अपेक्षाही व्यक्त केली. आत्ता जे प्रतिनिधी आहेत आणि पुन्हा त्यांचा जो दावा असणार आहे, शिवसेनेचे प्रतिनिधी आपल्याकडे, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. पुन्हा एकदा लोकांसमोर मतं मागायला जाताना कुठला मुद्दा तुम्ही या मतदारसंघातला घेऊन जाणार आहात? लोकांसमोर महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सगळे विषय निघाले, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, सगळे बोलत आहेत. 60 वर्ष झालं कोणाची सत्ता आहे? 60 वर्षामध्ये आजही गरिबी हटाव आत्तापर्यंत नारा चालू आहे. म्हणजे 60 वर्ष काय केलं? मग एक उदाहरण द्यायचं आहे, सिंचनाचा विषय निघाला. आत्तापर्यंत जायकवाडीचं कॅनॉलचं काम शंकरराव चव्हाणांनी कैलासवासी जायकवाडी प्रकल्प उभारला आहे आणि टेलपर्यंत अद्यापर्यंत 47 किलोमीटरचं काम जायकवाडीचं आणखी पूर्ण झालेलं नाही. काय सिंचनाचा विषय? कोणाच्या हातात सत्ता आहे? कोणही करायला पाहिजे. खासदारचे फंड्स आहेत, त्याच्या त्या आवाक्यामध्ये त्यांना काम करावं लागतंय. बाहेर जाऊन काम त्यांना करता येत नाही. त्यांना तो निधी कमी पडतो. 3 कोटी रुपये निधी खासदाराला. 1600 गावचं 16 लाख मतदान आहे, 1450 गावं आहेत. जवळजवळ जालन्यापर्यंत हा मतदारसंघ आहे, इकडं नांदेडपर्यंत. काय होणार आहे? सत्ताधारी पक्षांनी जर झुकतं माप दिलं या सगळ्या गोष्टीला आणि केंद्र स्थान म्हणून त्यांनी जर पाहिलं तर मराठवाडा हे संतांच्या भूमीचा, आज तुम्ही जे पेढा दिलाय ना, तो प्रसाद म्हणून आम्ही घेतला, पेढा म्हणून नाही घेतला. तो संत जनाबाईच्या जन्मस्थळीचा प्रसाद आहे. आपण ऐकली आहे सगळ्या लोकांची मतं. त्यांना कुठले कुठले मुद्दे घेऊन मतदारांसमोर जायचं आहे. प्रचाराची जी फेरी असणार आहे त्यामध्ये असे सगळे मुद्दे येणार आहेत. त्यामध्ये आरोपही जडतील, प्रत्यारोप होतील आणि त्या फैरी ऐकायला आपण उत्सुक असू. पण त्यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना लोकांसमोर जाताना कुठले मुद्दे घेऊन मतं मागायला जायचं आहे त्याची एक झलक आपण बघितली. आपण आणखी काही लोकांची बोलूया, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ या मतदारसंघात प्रामुख्याने निवडणुकीतला त्यांच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला असणार आहे.